हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आता अनन्या. अगं तू हा अगं तुम्ही सगळ्यांनी इतकं काय काय सादर केलंय, आता मला काही सुचतच नाहीये. हे बघ, मी सुचवते तुला. टीव्हीवर ना एक नवीन मालिका सुरू झाली, त्याचं नाव आहे आमची अनन्या. आणि ही आमची अनन्या तुला सांगते फार सुंदर गाते. अनन्या, तू त्या मालिकेचं शीर्षक गीत का? ए हो, बरं ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची. हा हा ठीक आहे. हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी अन शेजारी, नटकट ही चुटपुट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडे सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. ए पण आपली मैफिल संपलेली नाहीये अजून. श्रुती, तू राहिलीयस. अगं बरोबर. बरं, मी ना एक मस्त पैकी आहे ना एक तर आपण आता पुढच्या खेळाला सुरुवात करतोय. गजोधर, मी तुला रंगीत बाटल्या आणायला सांगितल्या होत्या. अरे त्या सजनीला मी केबाचा सांगितलं आहे. हा बात देतो आहे. ए सजनी, अरे त्या कलरच्या बोटल घेऊन ये लवकर. आणलेत की कशाला ओरडतोयस? किती बेल झाला. ओरडा नाही. थँक्यू थँक्यू. तर आता जो आपण खेळ खेळणार आहोत त्याचं नाव आहे मॅच द कलर. तर या खेळामध्ये काय आहे की या बॉक्स मध्ये मी या 5 रंगीत बाटल्या ज्या क्रमाने ठेवणार आहेत, तर त्याच क्रमाने स्पर्धकाला येऊन न बघता त्या बाटल्या ठेवायच्या आहेत. बरोबर. नियम फक्त एवढाच आहे की हा गेम प्रामाणिकपणे खेळायचा आहे, काही हिंट द्यायची नाहीये आणि स्पर्धकाला इथून हे दिसणारही नाहीये. तर गेम तुम्हाला कळलेला आहे का? हा कल्ला आहे, मला कल्ला आहे. मागे जाऊन उभं राहायचंय का? हो, मागेच स्पर्धक इथे मागे उभे राहणार आहे. ठीक आहे, तो नो चिटिंग. ओके, कळलं? सुरू करूया. हा. तर आपण पहिल्या स्पर्धकाला बोलूया. स्पर्धक सुरुवात करूया लक्ष्मीजींपासून. वा.
अगं माझ्यापासून हो हा अगं सिनियर आहेस ना तू चल. अगं बाई फर्स्ट वेट हा पाटल्या मी बदलून ठेवतो हा. तुला काय वाटलं आधी बघून गेलीस लगेच तसंच लावशील काय मी अगदी तुला कळेल इतकं सोपं आहे करणार आहे. बघू अगदी परफेक्ट तुला पाहिजे तसंच कर. आता कोणी काही सुचवायचं नाहीये हा ओके हा तुमचा टाइम सुरू होतोय आता. वा या चुकली ती चुकलं आहे. टाइम अप ओके काही नाही होतं तर आता आपण दुसऱ्या स्पर्धकाला बोलूया. आता ओमी तू ये. चल शाबास. ओके अन्वी म्हणजे काय लाडकी बहीण आहे. हा रेडी शाबास. ओके सो तुझा टाइम सुरू होतोय आता. अरे बस तुला. अरे मस्त चुकलं आहे, चुकलं आहे. निघ तिकडनं, निघ, निघ. तर आता पुढच्या स्पर्धकाला बोलूया. सदानंदजी वा, या, या. चला. आता कोण येणार आहेत? हा तू. प्राजक्ता या. ए मामा तू आता सगळ्या बाटल्या अशा उलट्या सुलट्या करून ठेव जा. तू जा. तर आता पुढचा स्पर्धक कोण येत आहे? अर्थात आपली गृहलक्ष्मी नंदिनीजी. हा छोट्या मालकी. आई ऑल द बेस्ट. छान खेळ आपल्याला जिंकायचंय काय. अनन्या तू या बाटल्या क्रमाने लावू शकतो. एक मिनिट ए मला जरा काहीतरी चिटिंग वाटतंय. ए आई आणि मुलीचं बॉन्डिंग आहे अजिबात चिटिंग चालणार नाही. माझं लक्ष आहे तिकडनं. तू बाजूला अनन्या बाजू 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 बस. बरं बाबा तुम्हीच अरेंज करा. बरं आजोबा बरोबर बोलला आहे तुम्ही. मी लाव खर्चाच आहे पण चिटिंग नाही पाहिजे ना. गेम आहे ना. स्पोर्ट्समन स्पिरिट पाहिजे आपल्याला. हा आता ओळख बघू. अरे आजोबा चांगला केला आहे, चांगला केला आहे. ऑल द बेस्ट. ठीक आहे. अगो बाई अरे बरोबर आला आहे.
वा. हा, बस. तर अशा प्रकारे हा राऊंड ही जिंकले आहेत नंदिनीजी. अभिनंदन अभिनंदन, खूप अभिनंदन. तुम्ही हाही राऊंड जिंकला आहात. थँक्यू. वा. बरोबर असा आपला थँक्यू. वा, वा, वा. बघा आजोबा, अजिबात चिटिंग केली नाही हा. अगं मला डाऊट नव्हताच ग, या पोरांसाठी हे सगळं केलं. थँक्यू. अरे अभिनंदन आहे तुम्ही तर अशा प्रकारे हा राऊंड ही नंदिनीजी जिंकले आहे. Yes. वा. कमाल, कमाल. अनन्या हिया मुझी अनन्या. श्रुती, श्रुती. हा अनन्या ये ना. मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकते ना ग? हा काय झालं बोल ना. बस. श्रुती, मी आल्यापासून बघतीये तुला. तू खूप स्ट्रेस्ड वाटतेस. काय झालंय? काही नाही ग, असं काहीच नाहीये. हे बघ श्रुती, तू इथे तुझ्या कामासाठी आलीयस. मला माहितीये प्रत्येकाचं आपलं लाईफ असतं, लाईफ मधले प्रश्न असतात, पर्सनल प्रॉब्लेम असतात, पण ते ज्याचे त्यालाच सोडवावे लागतात. म्हणा ग, प्रत्येक प्रॉब्लेमच आपण एकट्याने नाही सोडवू शकत ना. आपण आपल्या मित्रांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या हितचिंतकांची मदत घेतोच ना. श्रुती अगं, आमचं कुटुंब ना फार वेगळं आहे. आपली ओळख जरी नवी असली ना, तरी तू अगदी विश्वासाने तुझा प्रॉब्लेम मला सांग. तुझं मन माझ्याजवळ मोकळं कर असं मला वाटतं. तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना, तो आपण मिळून सोडवू. अनन्या, तू इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने विचारतेस ना, मग मी माझा प्रॉब्लेम तुझ्यापासून कसं लपवणार. तू म्हणतेस ते खरं आहे अनन्या. मी खूप अस्वस्थ आहे ग. काय झालंय की मी जिथे राहते ना, तिकडचं माझं ऍग्रीमेंट संपलंय आणि माझ्या घर मालकाने मला घर खाली करण्याचा तगादा लावलाय. मुळात आहे ना, एकट्या मुलीला घर मिळणं खूप कठीण आहे ग. त्यामुळे ना, या उद्धट आणि आगाऊ माणसाचं बोलणं मी ऐकून घेते. मला कळत नाही की मी काय करू. काय झालंय सध्या सगळीकडे ना रेंट आणि डिपॉझिट खूप वाढलंय आणि त्यामुळे ना माझ्या घर मालकाला सुद्धा माझं घराचं रेंट आणि डिपॉझिट वाढवून पाहिजे. नाहीतर त्याने सांगितले की तू हे घर खाली कर. ठीक आहे, मी मानते की त्याचं म्हणणं बरोबर आहे, पण एक बोलण्याची, वागण्याची
एक पद्धत असते ना. एकटी मुलगी असल्याने ना त्याच्या भाषेने त्याचा सभ्यपणा पूर्ण घालवलाय. मला काय म्हणतो माहिती, मला म्हणतो की मी अशा मुलींना घर देत नाही. अशी मुलगी म्हणजे कशी मुलगी? मी जॉब करते, त्यांचं रेंट त्यांना वेळेवर देते. मी असं काय करते का, असं काय वागते जे मला ते अशी मुलगी म्हणून बोलतात? अशी मुलगी म्हणजे मी कोण आहे? मलाही अशा स्थितीत तिथे राहायचं नाहीये ग. पण माझा जॉब असा आहे ना की मला वेळच मिळत नाही मला नवीन घर शोधायला. आणि त्यात नवीन घराचं डिपॉझिट आणि रेंट ही मला परवडायला हवं ना. या जॉब मधून मला जे पैसे मिळतात ना त्यात मी माझं घर कसं बसं चालवते ग. माझ्या आई वडिलांनाही मला खर्च पाठवावा लागतो. मी एकुलती एक आहे, त्यांचा एकच आधार आहे मी. आणि आमचं क्षेत्र असं आहे ना की आज काम आहे तर उद्या काही खरं नाही अशी अवस्था आहे. आणि अशामध्ये आम्हाला कर्ज तरी कोण देणार? मी माझ्या मित्रांकडेही मदत मागितली होती पण ते काही माझी मदत करू शकले नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना मला त्या असभ्य मालकाची कटकट सहन करावी लागते. मला हे सगळं असह्य झालंय ग. पण मी काय करू? मी हतबल आहे. मला भीती वाटते ग. त्याने जर माझं सामान रस्त्यावर फेकून दिलं तर मी काय करणार? कुठे जाणार? हे असं सगळं आहे. आपलं दुःख लपवून हसरा चेहरा ठेवून असं काम करावं लागतं आम्हाला. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी दुःख लपलंय हे मला आधीच कळलं होतं श्रुती. तुझे मित्र तुला मदत करू शकले नसतील पण ही तुझी नवी मैत्रीण शक्य होईल तेवढी मदत तुला नक्कीच करेल. माझ्यावर विश्वास ठेव श्रुती. तू हे सगळं सहन करत त्या घरात अजिबात राहू नकोस. तू आजच ते घर खाली कर. अनन्या, अगं तू काय बोलतेस? मी जर घर खाली केलं तर मी कुठे जाणार? श्रुती, तू आज ते घर खाली कर आणि इथे आपल्या घरी राहायला ये. अनन्या, मला माहितीये की तू आपुलकीने बोलते पण खरंच तुला हे करायची गरज नाही. मी माझं मॅनेज करेन. अगं मी सांगतेय ना तू इथे राहूच शकतेस. हवं तर नवीन घर मिळालं ना की तिकडे जा पण तोपर्यंत इथे राहायला तुला काहीच हरकत नसावी. अगं पण ऐक माझं. मी श्रुती, माझ्या घरचे माझा शब्द कधीच मोडत नाही. अगं आम्हाला सगळ्यांना ना नवी नाती जोडायला खूप आवडतं. त्यासाठी आम्ही सगळेच आतुर असतो. तू इथे राहायला लागलीस ना की हळूहळू तुला याची प्रचिती येईलच. अनन्या हिया माझी अनन्या. त्याचाच फोन आहे. थांब मी उचल. काय श्रुती मॅडम, हो रात्र गेली सकाळ झाली पण तुमचा काही पत्ता नाही. हो आम्हाला बोलायचंय, आमच्याशी भेटायचंय. आम्ही आपलं वाटच बघतोय काय ना मॅडम. म्हणून मी अशा मुलींना घर देत नाही. तोंड सांभाळून बोला. ए कोणाशी बोलते कळते का? ताबडतोब फ्लॅट खाली कर. एक मिनिट हा. आज संध्याकाळपर्यंत तुमचा फ्लॅट तुमच्या ताब्यात असेल आणि एवढं बोलायची गरज नाही.
स्त्रियांशी कसं बोलायचं याची मर्यादा बाळगा. हॅलो, कोण बोलतोय? मी कोण आहे हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. हॅलो. नको काळजी करूस, मी आहे ना. थँक्यू अनन्या. नमस्कार, मी श्रुती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे सखी गृहलक्ष्मी. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये, जिथे सगळ्यांनाच आतुरता असेल की आजची आपली विजेती कोण आहे. तर त्याआधी मी इथे अभ्यंकर फॅमिलीला बोलवते. प्लीज या. बरोबर, आता खरंच भयंकर आहे ते सगळं. हा, खरं पाहता सखी गृहलक्ष्मी हा कार्यक्रम मी गेले काही वर्ष करत आहे. पण जो अनुभव मला या कुटुंबात आला तो अगदी घरच्यासारखा होता. या घरातले सगळीच लोक एकमेकांवर भरभरून प्रेम करतात. असो, तर आता वेळ झालीये सखी गृहलक्ष्मीच्या विजेतीचं नाव घोषित करायची. तर आजच्या आपल्या सखी गृहलक्ष्मी आहेत सौ नंदिनी सदानंद अभ्यंकर. मला वाटलाच होता. खरंच खूप छान खेळली आहेस तू. आणि त्यांना मिळत आहे सखी गृहलक्ष्मी तर्फे हे गिफ्ट हॅम्पर. प्लीज. थँक्यू थँक्यू. दे मला दे. आणि विजेतीसाठी सखी गृहलक्ष्मी तर्फे ही मानाची नथ. सुंदर आहे. सुंदर. छान. थँक्यू. अगं घाल ती नथ. हा. अगं बाई, अरे आम्हालाही दिसू दे की चेहरा. बाई कमाल. तर आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत. भेटूया पुढच्या भागात. पण तोपर्यंत पाहायला विसरू नका सखी गृहलक्ष्मी. हुशार चपळ